राज्य सरकारी कर्मचारी मागण्यांसाठी गेले संपावर. विविध कार्यालयांमध्ये दिसून आला शुकशुकाट. राज्यात 1.5 लाख कर्मचारी संपात सहभागी. आरोग्य, शिक्षण, महसूल विभागामुळे नागरिकांना येणार अडचणी. असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही यासह विविध घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना मुंबई यांनी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर अधिसूचना जाहीर करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, भारतीय दंड संहितेचे कलम 353 दखलपात्र करणे, प्रलंबित कर्मचारी भरती सुरू करणे अशा विविध मागण्यांकरिता आज दिनांक 21 एप्रिलपासून राज्यव्यापी संपाची घोषणा केलेली आहे. या संदर्भात येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दुमदुमला. यावेळी विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. संपाची सुरुवात असून बेमुदत संप सुरू राहणार आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या मान्य करून संप मिटवावा, असे संघटनेचे अध्यक्ष हेमंत देवकर यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये कर्मचारी नसल्याने शुकशुकाट दिसून आले, तर काही ठिकाणी मानधनवर असलेले कर्मचारी कामावर होते. राज्य कर्मचारी संघटनेच्या संपाला अन्य विभागातील व अन्य संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष हेमंत देवकर काय म्हणाले ते पाहूया. मी डॉक्टर हेमंत देवकर, अध्यक्ष राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नंदुरबार जिल्हा. आज राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे. या संपातल्या प्रमुख मागण्या: सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना जाहीर करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष निश्चित करणे, आयपीसीचं शिक्षण 353 हा नॉन अवेलेबल करणे, क्लास 4 कर्मचाऱ्यांची भरती तातडीने करणे, तसेच राज्यातल्या क्लास 3 जे भरती प्रलंबित आहे ती सुरू करणे, अशा विविध जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये संपूर्ण राज्यातून सुमारे 17 लाख राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून या संपामध्ये साधारणतः 40,000 कर्मचारी सहभागी झालेले आहेत. आपणास विनंती आहे की कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती आपण शासनापर्यंत पोहोचवावी. शासनाने या मागणीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवावी. जोपर्यंत शासन या आमच्या मागण्यांबाबत निश्चित ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप अशाच पद्धतीने सुरू राहील. आमची विनंती आहे, कोणाची गैरसोय करण्याची आमची इच्छा नाही आहे. जनतेबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. जनतेला अडचणीत आणण्याचा कुठलाही आमचा हेतू नाही आहे. परंतु शासनाला विनंती की शासनाने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, मध्यवर्ती संघटनेला बोलणीसाठी बोलवावं आणि यात तोच निर्णय घेऊन तो जाहीर करावा. तदनंतरच हा बेमुदत संप जो हा संस्थगित करण्यात येईल. धन्यवाद. आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाचा फटका राज्यातील महसूल विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग याप्रमाणे इतर महत्वाच्या विभागांना देखील बसणार आहे. त्याच्यात जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. आमचा तसा कुठलाही हेतू नाही जनतेची गैरसोय करण्याची, परंतु शासनाने याच्यात जर दखल घेतली तर ही अडचण देखील दूर होऊ शकते. म्हणून आमची पुनश्च विनंती शासनाला की त्यांनी संपाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा. मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन नंदुरबारची अध्यक्ष नगिता गावित. आम्ही जुनी पेन्शन योजना या संदर्भात या संपात सहभागी व्हायला आलो आहे आणि आज ह्या संपात सहभागी होत असताना रुग्णसेवेवर परिणाम होत आहे ह्याची एक दक्षता घ्यावी शासनाने व आणि आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. जुनी पेन्शन योजना चालू करावी सगळ्यांना, हीच विनंती सरकारला आहे. धन्यवाद.